गंगापूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पायल मनीषा राजू बनसोडे हिनं आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मोठं यश संपादन करत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात खुल्या प्रवर्गातून निवड मिळवली आहे। तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गंगापूर शहरात तिचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला। पायलनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करत पोलीस भरतीची तयारी केली। घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिनं कधीही हार मानली नाही। गंगापूर येथील द रन टू विन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सातत्यानं प्रयत्नांच्या बळावर तिनं हे यश मिळवलंय। तिच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। पायलच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांची मोठी साथ असून विशेषतः वडील राजू बनसोडे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला। अनेक आर्थिक अडचणी, सामाजिक अडथळे आणि संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या मुलींच्या स्वप्नांना पाठबळ दिले। त्यांच्या या जिद्दी आणि त्यागानंच हे फळ असल्याचं उपस्थितांनी यावेळी नमूद केले। सत्कार समारंभात धन्वंतरी अॅक्युपंक्चर केंद्राचे डॉक्टर सुनील उबाळे, सामाजिक कार्यकर्ते अरुण वाकडे, वडील राजू बनसोडे, आई बहीण सोनाली उबाळे, दाजी आकाश उबाळे, भाऊ लखन बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी पायलचं पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन करत तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पायल बनसोडे हिची पोलीस दलातील निवड ही केवळ तिच्या कुटुंबियांसाठी नव्हे तर संपूर्ण गंगापूर शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। तिच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून परिस्थिती कशीही असो, मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळते, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। बनसोड परिवारातली एक आनंदाची गोष्ट झालेली आहे। ते पोलीसमध्ये भरती झालेली आहे। त्यांचे वडील आहे आमच्या बरोबर आज विशेष मुलाखतमध्ये फास्टचे। आज काय वाटतं, आपली मुलगी एवढ्या पदावर नियुक्ती झालेली आहे, पोलीस झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद, खूप शब्दात सांगता येत नाही, पण खूप आनंद आहे। कशी परिस्थितीमधून तुम्ही त्याला शिकवलं, आज इतकं मोठ्या पदावर आज झालेली आहे? परिस्थिती तर गरिबीच होती आणि गरिबीतूनच शिकवलं मी आणि आज हा दिवस मला पाहायला मिळाला। काय वाटतं तुम्हाला? खूप छान, खूप। हे होते त्यांचे वडील। आज त्यांची जे आई, जे सर्वात महत्त्वाची भूमिका जी असते ते आई आहे। आज त्यांचे डोळ्यामध्ये आसू पण येत आहे। काय म्हणणं आज? खूप आनंद झाला आम्हाला। आमची मुलीने एवढं संकटातून एवढं कष्ट करून मेहनत केली, त्याचा अभिमान आहे। आमचं नाव रोशन केलं। नक्कीच कष्टामधून गोरगरीब घरातून पोलीस झाल्याबद्दल ते जे आहे कन्या, सर्वात प्रथम फास्टमध्ये तुला शुभेच्छा। तुला काय वाटतं आणि कशी तुला आज इथपर्यंत तुला काय वाटलं? खूप छान वाटतंय। संघर्ष खूप होता, सोपं नव्हतं, पण घरच्यांची साथ होती, आई वडिलांची, दीदी दादीची भरपूर सपोर्ट केला सगळ्यांनी, त्याच्यामुळे आज हे यश मिळालं। जेव्हा परीक्षा सुरुवात होती, कुठं कुठं काय काय अडचणींचा सामना करावा लागला, आज तू या पदावर आली? ग्राउंडचा तर काही संबंध नव्हता माझा। ग्राउंड करता वेळेस माझा पाय टिसला होता, त्याच्यानंतर 2 महिने प्लास्टर पायाला, त्याच्यानंतर पुन्हा खचून न जाता पुन्हा धैर्याने, चिकाटीने मेहनत केली आणि ग्राउंड 39चं मारलं, 94ची लेखी मारली। लेखीसाठी खूप मेहनत केली, दिवस रात्र अभ्यास केला, सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा दूर ठेवून सतत मेहनत करून हे संपादित केली। संभाजीनगर ग्रामीण पोलीसपदी निवड झाली। नक्कीच अनेक कठीणाईचा सामना म्हणजे कष्ट करून आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस कर्मचारी म्हणून नियुक्त झालेले आहे। आज काही त्याच्या कुटुंबाला आणि जे सत्कार करणं गरजेचं आहे। आज आमचे बरोबर डॉक्टर साहेब आहे, त्यांनी आज या कन्याचा सत्कार पण केला आणि काय म्हणणं आहे त्यांचा कोण जाणून घ्या। पायल राजू बनसोड ही मुलगी छत्रपती संभाजीनगरमधून प्रवर्गामधून पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तिची आज नियुक्ती झाली। खरोखर तिचं मनापासून मी स्वागत करतो आणि अतिशय गरीब कुटुंबामधून तिनं खूप मेहनत आणि जिद्दीनं पुढे गेली। आत्ताच तिनं सांगितलं की ग्राउंड करत असताना माझा पाय टिसला होता,
परंतु त्याचा पायाचा तिने विचार न करता आणि आपल्या घरची परिस्थिती विचार करून मोठ्या मेहनतीनं हे यश संपादन केलं. यामुळे पुन्हा एकदा तिचं स्वागत करतो. थांबतो. नक्कीच काही त्यांच्याबरोबर आलेले आहेत, त्यांना पण त्यांच्याकडून पण शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. अलीम चौस, महाफास्ट न्यूज, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.